आयसोमेट्रिक प्रोजेक्शन किंवा आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणतो आपण याला. काय झाला हा आयसोमेट्रिक व्ह्यू आलं लक्षात. दुसरा प्रकार आहे ऑब्लिक. ऑब्लिक प्रोजेक्शन. ऑब्लिक प्रोजेक्शन हा आयसोमेट्रिक प्रोजेक्शन सारखाच असतो, फक्त काढण्याची पद्धत वेगळी. फरक मात्र एवढा आहे की आयसोमेट्रिक मध्ये आपण प्रत्येक देखाव काढू शकतो, ऑब्लिक मध्ये प्रत्येक देखाव काढता येत नाही. आता हा जॉब मी इथे काढून दाखवतो तुम्हाला. जसं तसा काढतो आपण हा जॉब. समजा या ठिकाणी इथून इकडे माप समजा घेतलं आपण, लांबीचं माप इथं लांबी माप टाकलं, फक्त इथं आडवं टाकलं गेलं आहे. आणि उंचीचं माप जे आहे हे सरळ उंचीचं माप 90 डिग्रीतच, हे इथं 90 डिग्रीतच, हे इथं 90 डिग्री. त्यानंतर इथून मागे जी रेषा गेली इकडे किंवा इकडे कोणत्याही डायरेक्शनला काढू शकतो आपण. ही समजा इकडे काढली तर इकडे ही किती अंशात काढायची असते, 45 डिग्री मध्ये काढायची. किती डिग्री, 45 डिग्री मध्ये काढायची. या ज्या रेषा काढल्या आपण, हा अँगल जो काढला हा किती डिग्री मध्ये, 45 डिग्री. आणि ह्या 45 डिग्री मध्ये नंतर टाकल्याला इथं आपल्याला रुंदीचं माप टाकायचं. ही सरळ बांधली, ही आडवी आहे, ही इकडे आडवी बांधली. याला म्हटलं जातं ऑब्लिक प्रोजेक्शन. किती डिग्री मध्ये काढलं जातं ते, 45 डिग्री. किती डिग्री, 45 डिग्री. या ऑब्लिकचे दोन प्रकार पडतात, एक कॅबिनेट आणि एक कॅव्हिलियर. एक कॅबिनेट आणि कॅव्हिलियर असे हे ऑब्लिक. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन शक्यतो आपण मेकॅनिकल फील्ड मध्ये लोक त्याला वापरत नाही. त्याचा वापर जास्तीत जास्त सिव्हिलचे लोक करतात. सिव्हिल म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये जाहिरातीसाठी याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. फक्त तुम्हाला एक आयडिया देतो, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन म्हणजे काय. एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी उभं राहून समोरची वस्तू जशी दिसते तशी काढणे. मग जशी दिसते तशी काढणे म्हणजे वस्तू तर तशीच दिसणार आहे, परंतु तिच्या मापांमध्ये फरक पडत असतो. फरक पडतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला उदाहरण देतो, एखाद्या इलेक्ट्रिक पोलजवळ जर तुम्ही उभा आहात, त्या इलेक्ट्रिक पोलची उंची जेवढी आहे तेवढी तुम्हाला तिथे दिसेल जिथं जवळ उभा आहे. पण तिथून मागं जर तुम्ही डाव्या पोलला पाहिलं तर त्या डाव्या पोलजवळ काय होईल, त्या डाव्या पोलची उंची काय होईल तुम्हाला कमी झालेली दिसते. म्हणजे उदाहरणार्थ हा समजा इथे एक इलेक्ट्रिक पोल आहे आणि जर असा मागचा पोल पाहायचा झाला तर तो त्या पोलची उंची काय होते आपोआपच अशी कमी होती. ऍक्च्युअली पोल उंच कमी केलेले असतात का, नाही, परंतु ते कमी होते. म्हणजे एका दर्शक त्याला म्हणतात जसं दिसतं तसं काढणे. जसं की उदाहरणार्थ विमान जे की आपण हवेत खाली जमिनीवर जर पाहिलं तर भलं मोठं दिसतं, आणि मात्र आपण खालून वरती जर पाहिलं त्याला तर ते काय दिसतंय, एक छोटं खळग्यातला भाग दिसतो. याला म्हणायचं येतात दर्शक. हे सिंगल व्ह्यूचे 3 प्रकार. पुढच्या दिवसात आपल्याला काय पाहिजे, ऑर्थोग्राफिकचे प्रकार पाहिजे.